जे आवडे देवा करी सेवा निज प्रीती हिंडे तया मागे पुढे नासी कोडे सकळ घरे दारे वसे हरे विश्वंबरे भावजा हिंडे तया मागे पुढे नासे कोडे सकळ निळा मने संदेह नाही निळा मने संदेह नाही भक्ता पाहे यावरे हिंडे तया मागे पुढे नासी कोडे सकळ मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी 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 मुक्ताबाई नमो त्रिभुवन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अध्यत्रय जननी देवांची जय जननी अध्यत्रय जननी देवांची मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अध्यत्रय जननी देवांची श्री गुरुचरण सरोज रज निज मन मकर सुधारी भरन हो रघुवर बिमल जसु जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरऊ कलेश विकार महिम न पारंते परम विदिशो यज्ञ सदृशी स्तुतिरा ब्रह्मादे नामपेदव सन्नास्त विगिरा अथावाचस्व सर्वस्व सुमति परिणामावधि गृणन् ममापेश स्तोत्रे हर निरपवाद परिकरा सामर्थ्याने गजाननांचा सामर्थ्याने गजाननांचा संकट जाई माघारा गण गण गणात भोती गण गण गणात भोते गण गण गणात भोते गण गण गणात भोते गण गण गणात गजाननांचा
जनांच्या संकट जाई मागा गण गण गणात हो 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 मस्तक हे पायावरी वारकरी संतांचा वारकरी संतांचा वारकरी संतांचा पायावरी मस्तक हे पायावरे या वारकरी संतांच्या भाविकाची आवडी देवा करी सेवा निज प्रीती हिंडे तया मागे पुढे नासी कुडे सकळ प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त कीर्तनासाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ निळोबाराय आणि निळोबारायांचा हा 4 चरणाचा देवाला काय आवडतं याचं गोड वर्णन करणारा हा महाराजांचा अभंग आपण आज या कीर्तनासाठी निवडलाय। या अभंगावरती चिंतन करण्यापूर्वी पैकी अल्पसा परिहार आपल्या या पवित्र श्री क्षेत्र चालू आहे काय बंद कर बरं 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 सूर वेगळा यायला त्याचा असं ते वेगळ्या स्वरात वाजायला होतं। अभंगाला स्पर्श करण्यापूर्वी पैकी अल्पसा परिहार आपल्या या पवित्र श्री क्षेत्र डोकेवाडी या नगरीमध्ये भगवंताच्या साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी संपन्न होत असणारा हा अतिशय भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील 4थ्या क्रमांकाच्या कीर्तनाची सेवा या ठिकाणी भगवंताच्या चरणी समर्पित करण्याचा हा सुंदर असा योग आहे। समस्त ग्रामस्थ मंडळींच्या वतीने या ठिकाणी मला हे मिळालेलं या ठिकाणी निमंत्रण सर्व तरुण मंडळी असतील, कमिटी मंडळी, संयोजक आयोजक मंडळी, आपल्या सगळ्यांचं प्रेम आणि ज्यांचा या कीर्तनाकरता संपर्क झाला असे आपल्या सगळ्यांचे परिचित आमचे लक्ष्मण महाराज त्यांनी संपर्क केला। दरवर्षी कीर्तनाची तारीख देत असताना खूप दिवसापूर्वीच फोन करतात ते आणि तारीख त्या ठिकाणी डायरीमध्ये लिहिल्या जाते म्हणून अत्यंत सगळ्यांच्या प्रेमपूर्वक निमंत्रणातून या ठिकाणी येण्याचा योग आहे। सगळ्या कमिटींना, तरुण मंडळींना, गावकरी मंडळींना, ज्येष्ठ मंडळींना धन्यवाद देतो की आपलं सगळ्यांचं प्रेम आहे, लक्ष्मण महाराजांचं प्रेम आणि या प्रेमसंबंधातून हे कीर्तन करण्याचं सौभाग्य कीर्तनाला महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य मृदंगाचार्य मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहेत। एकाहुनी बळी खरं तर पहिल्यांदा सुरुवातीला सांगतो तुम्ही सप्ताह यावर्षी 1च नंबर केलाय, भारी सप्ताह केला बरं 1 नंबर। तुमच्या सप्त्याचं वर्णन मी जास्त करण्यापेक्षा एकाच शब्दात करतो, यावर्षी तुमचा जो डोकेवाडीचा सप्ताह जो आहे ना 5 स्टार सप्ताह असल्याने वाटायला लागलाय, एकदम स्टँडर्ड आहे का नाही। आपण एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये जातो ना, VIP असतो महाराज, तिथं काहीच कमी नसते, तसं या सप्ताहात तुमच्या एकदम काहीच कमी नाही। बघा ना, वाजवणारे, गाणारे, टाळकरी, चोपदार, शूटिंग, मंडप, साऊंड सिस्टीम नंबर 1, काय कमी महाराज इथं। लोक म्हणतात स्वर्गात गेल्यावर काय असतं, स्वर्गात काहीच नाही, हे स्वर्ग आहे, ह्याच्यापेक्षा स्वर्ग मोठा असू काय शकतो महाराज, आहे का नाही। हो, स्वर्गाहूनही सुंदर आहे महाराज हे, म्हणून अतिशय सुंदर वातावरण, सुंदर सप्ताह या ठिकाणी आहे आणि या सप्ताहामध्ये सर्व दिग्गज महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याच्यापैकी पहिली चाल ज्यांनी म्हटली आमचे अतिशय ज्वलक मित्र, महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य
अत्यंत गोड ज्यांचा आवाज आहे, कमी वयामध्ये गायन क्षेत्रामध्ये खूप ज्यांनी ख्याती केली, वय कमी आहे पण काय आवाज आहे महाराज. माणूस दिसायला असा एकदम छोटाच आहे पण आवाज आकाशालाही गवस निघालेली एवढा सुंदर आवाज आहे. माझे फार जिवलग मित्र आहेत, स्वभाव पण फार सुंदर आहे बरं का. माणसाचा गुण चांगला असणं हे महत्त्वाचं नसतं, स्वभाव बी चांगला लागतो गुणासहित. फार सुंदर स्वभाव आहे, सुंदर गाणं आहे. असे आमचे गान कुकिळा, आमचे परममित्र, भजन सम्राट आमचे किशोर महाराज येडे, वैजाळा त्यांचं गाव आहे आपल्याच बीड जिल्ह्यामध्ये. फार गोड गायन आहे. किशोर महाराजांना या ठिकाणी वंदन. त्यांच्या शेजारी आमचे परममित्र परंडा तालुक्यात ज्यांचं गाव आहे, पण अतिशय गोड गातात. मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे. काय सुंदर चक्रधार म्हणले आहे का नाही. असे आमचे परममित्र भजन सम्राट हरिभक्तपरायण आमचे दत्ता महाराज, त्यांनाही कोटी कोटी वंदन करतो. लक्ष्मण महाराज आहेत, आपण सर्व महाराज मंडळी, आमचे माडिक मामा आहेत, त्यांच्या वस्तीवरही माझं कीर्तन नेहमी करता राहतं. आत्ताच झालं त्या ठिकाणी काय काळभैरवनाथाचं मंदिर बांधलं त्यांनी, आणि त्या निमित्त माझं कीर्तन ठेवलं. वर्धापन दिन होता. माडिक महाराजांनाही कोटी कोटी धन्यवाद. आपण सर्व महाराज मंडळी, विद्यार्थी महाराज मंडळी, इकडून चोपदार आहेत, त्यांनाही धन्यवाद. इकडचे सर्व महाराज मंडळी, आमचे परममित्र, आपल्या गिरवलीचीच सगळ्यांचे परिचित भजन सम्राट आमचे सागर महाराज जाधव, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद देतो. आपण गावातील सर्व भजनी मंडळी, विनेकरी महाराज, तुम्हालाही कोटी कोटी धन्यवाद. मृदंगावरती जे आहेत ते महाराष्ट्रातील नामवंत मृदंग सम्राट आमचे अतिशय जिवलग बंधू असणारे आदरणीय हरिभक्तपरायण विष्णुपंत महाराज लोंढे गुरुजी, की गुरुजींची वानगावला त्या ठिकाणी मोठी संस्था आहे, आणि गुरुजीकडेच शिक्षण घेऊन महाराष्ट्रभर मृदंग क्षेत्रामध्ये ज्यांनी ख्याती केली. वय कमी आहे, मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे. काय हातामध्ये वजन आहे महाराज. मृदंग वाजवणं सोपं नसतं महाराज, रियाज करावा लागतो. वक्ते बाबा म्हटले त्याला घासावं लागते महाराज. घासल्याशिवाय जशी तलवारीला धार येत नाही, तसं रियाज केल्याशिवाय असा पकवाज तयार होत नाही. एक पकवाजाची एक खुबी असते, म्हणून अतिशय सुंदर रियाज केला आणि वजनदार हात बनवला. असे वजनदार हाताचे धनी मृदंग सम्राट, मृदंग विशारद, माझे अतिशय जिवलग मित्र, एकदम हृदयस्थ मित्र आहेत माझे बंधू हरिभक्तपरायण आमचे प्रदीप महाराज. प्रदीप महाराजांनाही कोटी कोटी धन्यवाद. या सगळ्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवायची सगळ्यांनी. फार छान. सगळ्यांना कोटी कोटी वंदन. पेटी वाजवणारे बाबा, बाबांनाही वंदन करतो. हे यूट्यूबचं जे चॅनल आहे ना, त्या चॅनलचं नाव आहे संतवाणी. आमचे मित्रच आहेत, आमचे वैभव दादा. पुण्यवाणी ना, पुण्यवाणी. अरे थोडा फरक आहे का नाही. परत आहे का, यूट्यूबचं नाव आहे पुण्यवाणी बरं का. फार जिवलग मित्र आहेत आमचे वैभव दादा. वारकरी संप्रदायाचं काम करतात. ज्ञानोबा तुकोबांचे विचार लोकांच्या हृदयापर्यंत गेले पाहिजेत. हा 8 दिवसाचा तुमचा जो काही सप्ताह आहे, प्रत्येक कीर्तन लाईफ टाईम यूट्यूबवरती पाहायला तुम्हाला भेटेल त्या पुण्यवाणी यूट्यूब चॅनलवरती. पण सगळ्यांनी एक काम करायचे, पुण्यवाणी यूट्यूब चॅनलला जायचे, तिथे यूट्यूबला जाऊन सबस्क्राईब करायचे त्यांच्या चॅनलला, आणि पुढचं ऐका, घंटीचं बटन दाबायला कोणी विसरू नका. घंटीचं बटन दाबायचे. आमच्या वैभवदादासाठी जोरात टाळी वाजवा सगळेजण. त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद देतो. सर्व माता मावल्या, सर्व पुरुष मंडळी, सर्व गावकरी मंडळी, विशेष करून आज कीर्तनाला बराचसा तरुण वर्ग आहे. आणि खरं तर संप्रदाय, वारकरी संप्रदाय हा तरुणांचा आहे सज्जनानो. मी मधी तरुणाविषयी बोलणारच आहे, पण तरुणांचा संप्रदाय बघा ना. वयाचं तरुण पण हे त्यागाने शोभतं. नीट आहे का बरं का, बोलताना थोडं एकू कमी करा. वयाचं तरुण पण हे त्यागाने शोभतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी जो त्याग केलाय सज्जनानो ऐका, तो वयाच्या तरुणपणात आहे. धर्मवीर संभाजी महाराजांनी जो त्याग केलाय ना, तो वयाच्या तरुणपणात. भगतसिंहाने जो त्याग केलाय तो वयाच्या तरुणपणात आहे. ज्ञानोबारायांनी जो त्याग केलाय वयाच्या तरुणपणात. म्हणून माणसाचं तारुण्य हे त्यागाने शोभलं पाहिजे. त्यागाशिवाय काय नाही महाराज. त्याग केला तर तुमचे लोक तुमच्या घरातल्या भिंतीवरती तुमचे फोटो लावतील महाराज. पण वयाच्या तरुणपणात त्याग केला पाहिजे, आणि वयाचं तरुणपण हे त्यागाने शोभतं. म्हणून तरणा भाग्यवंत नटे हरे कीर्तनात. बरेचशे तरुण मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. शेवटी तरुणाविषयी 15 मिनिटं छत्रपती शिवाजी महाराजांचा चरित्र पोवाडा मी म्हणणारच आहे. म्हणून बरेचसे तरुण आहेत या ठिकाणी. अत्यंत आनंद वाटतो महाराज तरुण कीर्तनाला असल्यानंतर. फार सुंदर परंपरा संप्रदायाची जोपासतात. म्हणून गावातील तरुण मंडळीसाठी एकदा जोरात टाळी सगळ्यांनी वाजवायची. सगळ्यांना, गावकऱ्यांना, तरुणांना कोटी कोटी धन्यवाद.
आणि आपल्या अभंगाला चिंतनाला सुरुवात, ज्यांची अतिशय सुंदर अशी साऊंड सर्व्हिस आहे, आमच्या दादासाठी एकदा जोरात टाळी वाजवा सगळ्यांनी. फार छान लावलंय त्यांनी सुद्धा, अतिशय गोड. त्यांना एक कोटी कोटी धन्यवाद. आणि अभंगाला सुरुवात, चिंतनातला अभंग संत श्रेष्ठ निळोबरायचा आहे. निळोबरा या अभंगातून नीट ऐकायला, देवाला काय आवडतं याचं वर्णन करतात. सज्जनानो, आवड प्रत्येकाला आहे. आवड नुसती देवालाच आहे असं नाही बरं, आवड सगळ्यांना आहे. आवड ही साधूला सुद्धा आहे, आवड माणसाला सुद्धा आहे, आणि आवड देवाला सुद्धा आहे. याच्यात एक गंमत आहे, साधूची आवड भिन्न आहे, माणसाची आवड भिन्न आहे, आणि देवाची आवड भिन्न आहे. प्रदीप बाणास एक एक पाहू म्हणजे कळेल पहिलं चरण तुम्हाला. एक नंबर साधूची आवड. महाराज काय आवडतं साधूला, जा आणि विचारा ज्ञानोबरायांना आळंदीला जाऊन, माऊली काय आवडतं तुम्हाला. ज्ञानोबरायांचे शब्द आहेत, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी भजे जो आदे पुरखे अखंडित. किंवा सोपं सांगतो, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट वेते परोपकारी. येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणासी. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. जाडू संताचे मार्ग हाड राणे भरले जग. उचिष्टाचा भाग शेष उरला तो शिव. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव. जड जीवांचा उद्धार झाला पाहिजे ही साधूची आवड आहे. म्हणून नीट आहे का, संत जे जीवन जगले ना नेहमी करता दुसऱ्यासाठी. ऐकताय ना माझ्या सगळ्याजणी तुम्ही, संत जे जीवन जगले तर नेहमी करता दुसऱ्यासाठी, स्वतःसाठी कधी नाही. बघा बरं, जगद्गुरु तुकोबारायांनी गाथा दिलाय विश्वासाठी. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी निर्माण केली विश्वासाठी आहे. आणि वाचली पाहिजे. वाचावे ज्ञानेश्वरी डोळा पहावे पंढरे. जनाबाई म्हटलं वाचेल जो कोणी जनी त्याची लोटांगणी. वाचले पाहिजे ज्ञानेश्वरी, पारायण केलं पाहिजे, प्रत्येकाने पारायण केलं पाहिजे. आता सध्या शाळेतील मुलं आहेत, मुली आहेत. आता सध्या मुलांना मुलींना सुट्टी लागलेली. आता काय जून महिन्यात शाळा सुरू होईल, पण तोपर्यंत तर सुट्टीच आहे ना पोरांनो तुम्हाला. 200. वा, टाळी वाजवा एकदा जोरात. वा, अतिशय सुंदर. मुलं बसलेत ना सगळी, मुलं मुली. वा, मानावे तेवढे तुम्हाला खरंच आभार कमी आहेत महाराज. आणि पारायण केलं पाहिजे. एक तरी ओवी अनुभवावी, एक तरी, आणि अनुभवली पाहिजे. पारायण केलं पाहिजे. म्हणून चला धन्यवाद. वा वा, खिल्लार जोड आहे का नाही. मस्त. इकडे सुद्धा खिल्लारच. मी थोडा वयस्कर झालो का. इकडे लक्ष द्या, काय सुंदर आहे. मग भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी. भाव असला पाहिजे महाराज अंतकरणात. वाचा. सुंदर आहे. ज्ञानोबारायांनी प्रसाद दिलाय, सगळ्यांनी महाराज तो सेवन केला पाहिजे. का, ज्ञानेश्वरीच्या द्वारे गाथ्याच्या द्वारे जगाने सुखी व्हावं.
ही साधू संतांची आवड आहे. संत नेहमी करता दुसऱ्यासाठी जीवन जगले. आता इथे एवढे लोक तुम्ही कीर्तनाला आले, एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुमच्या घरातल्या भिंतीवरती तुमच्या ढोपर पंजोबाचा फोटो आहे का हो? नाही. चौबदार आहे का? नाही. आपर पंजा नाही, निपर पंजा नाही, खापर पंजा नाही, पंजा पंजा नाही. अहो आपरण खापरण निपरण लय लांब राहिले, लय लांब. कधी गेले कधी आले कधी गेले त्यांची त्यांना माहिती. पेटी मास्तर ज्याच्या रक्तातून जन्म झाला, नीट आहे का बरं का, त्या बापाचा सुद्धा फोटो काही काहीच्या घरातल्या भिंतीवरती नाही. ज्यांच्या असेल त्यांना वारकरी संप्रदायाचा सलाम. पण शोकांतिक आहे महाराज, ज्याच्या रक्तातून जन्म झाला, ऐका पोरांनो जरा नीट, त्या बापाचा फोटो काही काहीच्या घरातल्या भिंतीवरती नाही. ज्याच्या रक्तातून पंजाचा जन्म झाला त्याचा बी फोटो भिंतीवरती नाही. ज्याच्या रक्तातून आज्याचा जन्म झाला त्याचा फोटो नाही. ज्याच्या रक्तातून खापरपंजाचा जन्म झाला त्याचा फोटो नाही. ज्याच्या रक्तातून निपरपंजाचा जन्म झाला त्याचा बी फोटो घरातल्या भिंतीवरती सापडणार नाही. नीट आहे का? बापाचा, आज्याचा, पंजाचा, खापरपंजा, निपरपंजा, ढोपरपंजा कोणत्याच रक्तावळीचे फोटो तुम्हाला तुमच्या घरातल्या भिंतीवरती सापडणार नाहीत. पण पुढचं वाक्य महत्वाचं आहे. आपण रक्ताचे फोटो घरातल्या भिंतीवरती लावित नाहीत, पण महाराष्ट्रात जा, महाराष्ट्रात असं एक बी घर नाही की त्या घरातल्या भिंतीवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो नाही. त्या घरातल्या भिंतीवरती धर्मवीर संभाजी महाराज का, ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, नाथ महाराज, जोग महाराज, स्वामी महाराज, प्रत्येकाचे फोटो घरातल्या भिंतीवरती आहेत. लोक रक्ताचे फोटो लावित नाहीत भिंतीवरती, पण शूरवीराचे, साधू संतांचे फोटो घरातल्या भिंतीवरती लावतात महाराज. याचं उत्तर एकच आहे, जगासाठी जीवन जगले. आणि कधीतरी आपण सुद्धा दुसऱ्यासाठी जीवन जगलं पाहिजे. खरं सांगू का, एखाद्या वेळेस कुणाचं चांगलं करता नाही आलं तरी चालेल, पण वाईट करू नका. वाक्य परत आहे का? कुणाचं चांगलं नाही करता आलं तरी चालेल, पण वाईट कधी करायचं नाही. एखाद्याच्या वाटेमध्ये फुलं टाकता नाही आलं तरी चालेल, पण काटे कधी टाकू नका महाराज. नीट आहे का? एखाद्याला तुम्ही चांगलं बोलता नाही आलं तरी चालेल, त्याची स्तुती नाही केली तरी चालेल, पण त्याची निंदा कधी करायची नाही महाराज. एखादा माणूस जर गावामध्ये परमार्थ करत असेल ना, त्याला नाव कधी ठेवायचं नाही. आता आमच्यासारखा एखादा कीर्तनकार आला, कीर्तन चांगलं होऊ कसं होऊ, कीर्तनकार परत बोलवायचं नाही, पण कीर्तन झाल्यानंतर चर्चा करायची नाही महाराजाचं कीर्तन चांगलं झालं नाही. केव्हा गावामध्ये लोक सप्ताह करत असतील, मला असं वाटते सप्ताह करत असतील लोक, आपल्याला चांगलं म्हणता नाही आलं तरी चालेल, पण वाईट कधी बोलायचं नाही. तुका म्हणायचा कर्म बाबेचा, तुका म्हणायचा कर्म बाबेचा, तुका म्हणायचा कर्म बाबेचा, कर्म बाबेचा, तुका म्हणायचा कर्म बाबेचा, तुका म्हणायचा कर्म बाबेचा, कर्म बाबेचा, तुका म्हणायचा कर्म बाबेचा, घातलिया बाय नरकाचान, घातलिया बाय नरकाचान, घातलिया बाय नरकाचान, विजय पदार्थ नारायण, विजय पदार्थ नारायण, काय सुंदर, टाळी वाजवा टाळी. वा. तो का म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, घातले या भय नरका जाणे. चला असू द्या, साधूची आवड एकच आहे, जगाने सुखी असलं पाहिजे. चला एक काम करू आपण आता, साधूची आवड थोडी बाजूला ठेवू, 2 नंबर आवड आहे ना
तुमच्या आमच्या. आता माणसाला काही एक आवडतं का? कुणाला काय कुणाला काय कुणाला काय, कुणाला 4 नमुन्याचं खायला आवडतंय, कुणाला 4 नमुन्याचं प्यायला आवडतं. यांच्या घरी आम्ही जेवण केलं. दादाचं नाव काय? अण्णासाहेब साळुंके. चांगलं जेवण केलं त्यांनी. त्यांचा परिवार चांगला आहे. काय असतं ज्याचं खावं त्याचं ते मस्त जेवण केलं एकदम. आणि कीर्तन करायला जेवायला चांगलं दिलं का असं कीर्तन जोमात होतं महाराज, आहे का नाही? तर जेवायला चांगलं नसलं की कीर्तन कोमात जातं. मग पण मस्त वा. कुणाला 4 नमुन्याचं खायला आवडतं, कुणाला 4 नमुन्याचं प्यायला आवडतं, कुणाला कीर्तन करायला, कुणाला गायन करायला, कुणाला पेटी वाजवायला, कुणाला पगवाज वाजवायला, कुणाला चोपदार व्हायला, कुणाला टाळ घ्यायला. प्रत्येकाची आवड भिन्न आहे. नीट आहे का? ऐकणारे चांगलेत म्हणून सांगतो. सप्ताह भारी आपला. ज्ञानोबराय म्हटले जगाची आवड सांगतो. जगस्प्रेयास्पद एक सार्वभौम पद नमरने निर्विवाद जगा पडी. ज्ञानोबराय म्हटले जगाची आवड काय? 1 नंबर जगाला आवडते ती सत्ता. सत्ता कुणाला आवडत नाही हो? सगळ्यांना आवडते. लहान मुलाला बापावर करावेसे वाटते, बापाला मुलावर, मुलीला आईवर, आईला मुलीवरती. सत्ता आहे, प्रत्येक जणाला आवडते महाराज. गावचा सरपंच, तालुक्याचा आमदार, जिल्ह्याचा खासदार, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, देशाचा पंतप्रधान व्हायला कुणाला आवडत नाही? सगळ्यांना आवडतं. मात्र सार्वभौम पद पडिये. काही साधकांनी प्रश्न केला, माऊली हे आम्हाला आवडणार नाही. माऊली म्हटले नमरने निर्विवाद जगा पडिये. आता एवढे लोक तुम्ही कीर्तनाला आलात, वा बघा ना कितपर्यंत लगेच माग बाय, लगेच माग आहे. किती लांब लोक आहेत. इतके जण कीर्तनाला आलात. एका प्रश्नाचं उत्तर द्या. कीर्तन झाल्यानंतर कुणाला वाटतं का हो जावा म्हणून? ए डोकेवाडी, वाटतं का? कीर्तन झाल्यावर म्हणजे कुठं? इकडे कुठं? कुठं? घरी. घरी नाही रे दुश्मना. इकडे बघ ना, नो घरी गोइंग टू यमपुरी. कुणाच्या संस्थेत आहे बाळा तू? हा इथलाच आहे. संस्थेत नाही मग महाराजासारखं वजनात आहे. वा प्रदीप महाराज आपल्यासारखंच वजनात आहे. निरू तेन चौसाळ्याला शिवला वाटतं निरू, आहे का नाही? आहे का नाही? वजनात आहे गडी. जा आमच्या लोंढे गुरुजीच्या संस्थेत, मस्त आहे, छान आहे का नाही? जवळ आहे तुम्हाला, गावातलाच आहे इथला. वा. आणि असे मुलांना असे संस्कार लागले पाहिजेत महाराज. हे खरे संस्कार आहेत. आणि सप्ताह केल्याचं खरं चीज काय होतं तर हे परिणाम आहेत त्याचे. आणि आत्ताच्या मुलांना मुलींना कीर्तनात टाळ घेऊन उभं राहिलं पाहिजे. नाही तर एखाद्या मुलीला म्हणलं शहरातल्या, अगं कीर्तनात टाळ घेऊन उभा राहा. आता खेड्यापाड्यातल्या मुली संस्कारी असतात. आम्ही शहरात जातो कीर्तनाला, एखाद्या मुलीला म्हणलं ना, बाई टाळ घे, उभा राहा, कीर्तनात टाळ वाजव. ती म्हणते मी कॉलेजला जाते. तुला कॉलेजमधलं काय कळतं नेमकं सांग बरं? कॉलेजला काय आम्ही जात नाहीत का? पण घेतलं पाहिजे महाराज. कीर्तनामध्ये टाळ घेतला पाहिजे, हरिपाठात नाचलं पाहिजे, कीर्तनात नाचलं पाहिजे. नाचू कीर्तनाचे ढंगी, नाचू कीर्तनाचे ढंगी, नाचू कीर्तनाचे रंग, नाचू कीर्तनाचे रंग, नाचू कीर्तनाचे ढंगी, नाचू कीर्तनाचे ढंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंग. नाचू कीर्तनाचे रंगी दान दीप लावू, नाचू कीर्तनाचे रंगी दान दीप लावू, दीप लावू जगी. नाचू कीर्तनाचे ढंगी, नाचू कीर्तनाचे ढंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. वा. नाच कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगे. चला असू द्या, टाळ घेतला पाहिजे. छान वाटलं असे पोरं टाळ. हा काळे त्यांच्या संस्थेत आहेत का? गावातलेच आहेत का? वा मस्त. असं कीर्तनात टाळ घेऊन उभं राहिलं पाहिजे. बघा इकडे बी पोरं टाळ घेऊन उभं राहायला लागले, आहे का नाही? ह्या दोघाला निरू शिवा बरं एकदा मस्त. अलीकडचं तर नवरदेवानी दिसायला आहे. वा. या दोघाला मस्त निरू शिव टका टक. असा संप्रदाय शोभला पाहिजे महाराज. आपला संप्रदाय श्रीमंत संप्रदाय. आपण काय कच्च्या गुरुचे चेल आहेत का?
आपला बाप विठेवरी उभा आहे महाराज, काय कमी आहे आपल्याला, आहे का नाही? ज्ञानोबा तुकोबारायासारखे संत आपल्या जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ, द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ, की ऐसे रेडा बोले रेडा बोले अंगी ऐसा रेडा बोले रेडा बोले तेरी लते साले मेरे महाराज तेरी लते साले जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ. अशा श्रीमंत लोकांचे, श्रीमंत संतांचे आपण लेकर आहेत महाराज, काय कमी. असं चला असं इकडे लक्ष द्या. माणसाची आवड आहे, मी मरू नाही. मरू कुणाला वाटतं का हो इथं? कुणाला मरू वाटतं? हात वरी करा. गाडीत नेतून टाकतो मांजर सुम्याच्या घाटात, त्याला कुणालाच मरू वाटत नाही महाराज. इथं कुणाला मरू वाटतं? तुम्हाला विचारा संतोष महाराज. एवढं रोज फिरण्यापेक्षा, एवढी दगदग करण्यापेक्षा, एवढे कीर्तन करण्यापेक्षा महाराज जाऊन द्या, मरून जा. आताशी का आपण 30-32 वर्षाचे तरुण आहेत. 95 वर्षाच्या म्हाताऱ्या माणसाला विचारा, बाबा डोळ्याने दिसत नाही तुम्हाला, कानाने ऐकू येत नाही, दात पडले, जेवण करता येत नाही, पायाने चालता येत नाही, बाबा हात थरथर कापतात तुमचे, कशाला 100ची वाट पाहता? झालात 95 वर्षाची, एक काम करा, मरा. 95 वर्षाचा म्हातारा माणूस म्हणून, ए संतोष महाराज तूच मर. मरू कुणाला वाटत नाही महाराज. आगा मरहा बोल न साते आणि मेले यावरे रडती. मर हा शब्द कोणाला आवडायला तयार नाही. माणसाची आवड आहे मी मरू नये, पण मरण कधी कोणाच्या बापाला चुकत नाही. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान सावधान. सध्या IPL चालू आहे बरं का, आता कमी बॉलमध्ये जास्त धावा काढायच्यात आपल्याला. इकडे लक्ष द्या, बरोबर आहे ना? आयुष्य खातो काळ सावधान, येतो रो नाही आले अवतार, येरते पामर जीव किती. हो, आवड आहे माणसाची, मरू नये. पण खरं सांगू का, मरण कधी कोणाच्या बापाला चुकत नाही. आज मेला पंजा मेला बाप मसना गेला, आज मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू पंतू, हो देखत देखत ना तू पंतू, तोही तैसा झाला. देखत देखत नाथ पंतू, देखत देखत नाथ पंतू, तोही तैसा झाला. उठा जागा पाठी भय आले मोठे, वावा हे उठा जागा पाठी भय आले मोठे. ए ए ए आज मेला पंजा मेला बाप मसना गेला, ला 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 ला. आज मेला पंजा मेला बाप मसना गेला. हो देखत 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 नाथ पंतू, तोही तैसा झाला. देखत देखत नाथ पंतू, देखत देखत नाथ पंतू, तोही तैसा झाला. उठा जागा पाठी भय आले मोठे, वा की उठा जागा पाठी भय आले मोठी, भय आले मोठी, भय आले मोठी. जावा लागतं. आवड आहे माणसाची, मरू नाही, पण मरायचे. कबीर महाराज म्हटले, काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन को जाना पडेगा. एखादी आई म्हणेल मुलगा माझा आहे, एखादा मुलगा म्हणेल आई माझी आहे. पण काय कबीर महाराजांची वाणी आहे? कबीर महाराज म्हटले, माँ कहे बेटा मेरा है, बाप
कहे बेटा मेरा है परनामा का ना बाप का ये तो जन्म देने का नाता आहे. इकडे लक्ष द्या पेटी मास्तर, लक्ष द्या सोरदाना. एखादी बहीण म्हणेन भाऊ माझा, भाऊ म्हणेन बहीण माझी, पण काय कबीर महाराजांची वाणी गोड आहे. कबीर महाराज म्हटले बहन कहे भाई मेरा है, भाई कहे बहन मेरी है, पर ना बहन भाई की न भाई बहन का ये तो रक्षा बंधन का नाता है. ऐकणारी माणसं चांगलीत ऐका जरा. एखादी सासू म्हणेन जावई माझा, एखादा सासरा म्हणेन जावई माझा, एखादा जावई म्हणेन सासू माझी, एखादा जावई म्हणेन सासरा माझा. हो जावयाचा लय थाट असतो महाराज. दत्ता महाराज झालंय का नाही? झालेलं असल्यावर झालाच म्हण नाही ना? नाही. किशोरचं झालंय का? झालंय? मला तर सांगितलं नाही किशोरनी. प्रदीप महाराज तर नाही झालं वाटतं आहे की नाही? हो. म्हणजे काय? माझं झालंय पण ह्याच्यात काय खरं नाही असं म्हणायचंय मला. झालंय माझं, चिंता करू नका. सोपं नाही महाराज. जावायचा लय थाट असतो. जावायचा काय असावं वा. जावाई त्यातली त्या जावाय लांबचा असावं. इकडे लक्ष द्या, ऐकताय ना तुम्ही सगळेजण. जावाई लांबचा असावं, जावाई सासरवाडी जरा लांब असावं, आणि कधीतरी वर्षातून एकदा येणारा जावाय असावं. मग पायचा सासवाचा थाट कसा असतो. नाकीचा मोती ठेवी गहाण, नाकीचा मोती ठेवी गहाण, राखी जावयाचा मान, राखी जावयाचा मान, राखी जावयाचा मान, राखी जावयाचा मान. ते थाटच वेगळा आहे महाराज. नाकाचा मोती ठेवी गहन, पण राखी जावयाचा मान. हो जावाई वर्षभरातून एकदाच आला ना, आणि त्यातली त्यात जावाई पुन्हा नोकरीला असावं, मग तर फक्त नाचायच्याच राहतात ह्या. इतका थाट असतो महाराज. पण नीट आहे का जरा. कबीर महाराज काय म्हटले? कबीर महाराज म्हटले ससुरा कहे जवई मेरा है, सास कहे जवई मेरा है, पर ना ससुरे का. नीट आहे का बरं का? ना सास का ये तो बेटी देने का नाता है. अरे कधी कळेल तुम्हाला? नाही रे, नाही कुणाचे कोणे, नाही नाही कुणाचे कोणी रे, नाही कुणाचे कोणी, नाही भाऊ कुणाचा कोण नारे तुझे
तर लय नंतरच आहे. याच्या अगोदर मरण हे विसरू नका. खरं सांगू तुम्हाला, ऐकताय सगळेजण कीर्तन नीट ऐका. मग मरायचं तर सगळ्यालाच, पण मरण्याच्या अगोदर एक काम करा, भजन करा. देवे दिला देह भजना गोमटा, हे भजनासाठी दिले ना, भजन केलं पाहिजे. एवढे लोक बसलेले म्हणते संतोष महाराज 2 तास कीर्तन करा, आपलं पाकिट घ्या, बसा गाडीत जा. भजन करायचंय का नाही करायचं ते आम्ही बघू, कोण बसलेले लोक म्हणतील. पण खरं सांगू का, भजन जर केलं तर पुण्यपदरात आपल्याच पडन, जर नाही केलं तर नुकसान बी आपलं. पचतील खाणी चौऱ्यांशीच्या, पचतील खाणी चौऱ्यांशीच्या, पचतील खाणी चौऱ्यांशीच्या, पचतील खाणी चौऱ्यांशीच्या, विसरलीत या फेर झाली हानी, विसरलीत या फेर झाली हानी, रलीत या रगाली हानी, रलीत या फेर झाली हानी, पचतील खाणी, पचतील खाणी चौऱ्यांशीच्या, विसरलीत या फेर झाली हानी, विसरलीत या फेर झाली हानी, फेर झाली हानी. पचतील खाणी 84च्या. म्हणून काल सोपान महाराजांनी अभंग घेतला होता बघा, सांगतो तुम्हासे भजारे विठ्ठला. पुढचं वाक्य सुंदर आहे बरं का. नाहीच भजन केलं, नाहीच देवाला भजले मरण्याच्या अगोदर, तर नाही तरी गेला जन्म वाया, नुकसान आहे आपलं. नाथ महाराज म्हटले, अरे करा भजन, ऐका. आणि जर एखाद्या वेळेस नसताना ऐकत तर हे जरी नाही कालं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कालं, हे जरी नाही काले तरी दुसरा येईल, हे जरी नाही काले. ऐका जरा ऐका, भजन केलं पाहिजे. माणसाची आवड आहे मी मरू नये, नीट ऐका बरं का. माणसाची आवड आहे मी मरू नये, मरायची तर सगळ्यांनाच, पण मरण्याच्या अगोदर कधीतरी भजन केलं पाहिजे. करा भजन. जर नाहीच भजन केलं, हे जरी नाही कालं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कालं, हे जरी नाही काले तरी दुसरा येईल, हे जरी नाही काले तरी सरती शेवटी बा काळ बांधून नेईल, सरती शेवटी बा काळ बांधून नेईल. काळ बांधून नेईल, काळ बांधून नेईल. एका जनार्दनी बा आमची काय बाजा येईल, एका जनार्दनी आमचे काय बाजा येईल, काय बाजा येईल. काय बाजा येईल. पिंगळा 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 महाद्वारी, बोल बोल देखा पिंगळा महाद्वारी, महाद्वारी बोल बोल देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोल बोल देखा पिंगळा महाद्वारी. बोल बोल देखा पिंगळा महाद्वारी. वर्तमान खोटे तुझी वर्तमान खोटे, वर्तमान खोटे तुझी वर्तमान खोटे, लटकेन बोलो आम्ही वर्तमान खोटे, लटकेन बोलो आम्ही वर्तमान खोटे. पिंगाग बाई पिंगाग, पिंगाग बाई पिंगा, पिंगाग बाई पिंगाग, पिंगाग बाई पिंगा. अवगा 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 धांगड धिंगाग, अवगा धांगड धिंगाग, धांगड धिंगाग, अवगा धांगड धिंगाग, शेतनाना तुम्ही शेतनाना, पिपरी मनाच्या ठाई हो.
घराकडे माझ्या मल्हारीची मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी कोऱ्या मदीन्या मंडल द्या अरे सुया घ्या अरे फणी घ्या दाताचं दातवण घ्या कुणी ऐका ऐका अरे कुंकू घ्या कुणी काळामणी 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 एक तारी एक तारी एक तारी तारी मागचे हात वर घ्या हात 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 सगळेजण सगळेजण हे पोरण आहे एक तारी डौल फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका डौल फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका तुम्ही डुगु डुगु ऐका डुगु डुगु ऐका डुगु डुगु ऐका डुगु डुगु ऐका माघारी बोलत देखा बिना माघारी बिना माघारी बोलत देखा बिना माघारी बिना माघारी बोलत देखा बिना माघारी बिना माघारी बोलत देखा बिना माघारी किती छान वाटतं असं नाचल्यानंतर गायल्यानंतर टाळी वाजवल्यानंतर असंच नामस्मरण करायचं आहे. नाहीतर एका सेकंदात माणसाला तोंड वाजून जावं लागतं. खलास काय लागतं मारायला ग्रास गिळे सत्ता हे हे पेनड्रॉप सायलेंट शांत बसा इकडे लक्ष द्या. काय लागत नाही मारायला एक सेकंदात जातो माणूस. पण खरं सांगू का मारायचं तर सगळ्यालाच पण मरण्याच्या अगोदर भजन करा. कामी येतो महाराज ते दुसरं काही कामी येत नाही. लोक म्हणतात ह्या बंगला माझा मोबाईल माझा गाडी माझी जमीन माझी शेती माझी. लोकांना लय नाद असतो. आता आमच्यासारखे महाराज लोक काल्याच कीर्तन असलं ना कीर्तन झाल्यानंतर कधी कधी आराम करायचा वेळ येतो ना गावात जवळ संध्याकाळी कीर्तन असल्यावर एखादा माणूस काय म्हणतो बाबा चला आपल्या शेतामध्ये आंबे खायला. त्याला आंबे खायला न्यायचे असते का आम्हाला बरोबर काय म्हणले शेत दाखवायला न्यायचं असते त्याला. आता आम्हाला बी आंबे खायचे असतात का चला पण भाविक असतात लोक चला तर चला. ते आम्हाला शेतात गेल्यावर आंब्याकडे नेत नाही पहिल्यांदा बांधा उभा करतो. बांधा उभा करून आम्हाला म्हणतो बाबा ह्या बांधापासून तर त्या शेवटच्या बांधापर्यंत सगळी 25 एकर जमीन पट्ट्याची ती जमीन याला मूर्खातून काढते. ती जमीन म्हणते तो हा बाप सुद्धा असंच म्हणायचा मेला त्यो त्या बापाचा बाप सुद्धा असंच म्हणायचा तो बी मेला तो बी काही दिवसांनी जाणार आहेस. आणि जमीन हाय तशीच राहणार आहे. कीर्तनकार मरणार पण गादी तशाला तशी राहणार. गायक मरणार पण टाळ तशीच राहणार. सोपं नाही महाराज कुठपर्यंत मरायचं तर सगळ्याला जो मरण्याच्या अगोदर कळलं पाहिजे महाराज कशा घरात आहे.
भजना करा दिले भजन करा. आवड आहे माणसाची, मरू नाही पण मरायची सगळ्याला. चला, माणसाची आवड कधी पूर्ण होत नाही, कधीच पूर्ण होत नाही. रावणाची झाली नाही तुम्ही, आम्ही लय चिल्लर आहे संसारात. इंद्र बारी चंद्र छत्र धरी पाणी आहे घरी, वायू सर्वदा पूजे उचले विद्रेकडे दळण कांडन मैराळ देव कानडे करीते राक्षसांच्या धाड्या फावे. अरे अरसान दावी ती जया पुढे तिची रोकडे तुळानी नवग्रहाची तुळा गाडे ते रावण घातले बांधवडे. विघ्न न राहू शके जया पुढे तोची गणेश होऊनी बापडे गाढवाचे कळप गाडे चुईकडे उडत असे. कोणाची श्रीमंती आहे? रावण मेला. रावण मेला. आपल्यासारख्या रामाची काय कथा आहे की नाही? संसारात महाराज माणसाची आवड कधी पूर्ण होत नाही म्हणून थोडी बाजूला ठेव. चला, काय महत्वाची बी नाही, थोडी बाजूला ठेव. तासभर सांगितलं तरी काही नाही. माणसाची आवड थोडी बाजूला ठेवू, साधूची आवड थोडी बाजूला ठेवू. 3 नंबर आवड आहे पांडुरंगाची. विचारू आपण निळोबा राहायला. महाराज कळलं वा मला? किती छान सांगितलं. साधूची आवड कळली, माणसाची आवड कळली. निळोबा राय तुमच्याकडे आलोत आम्ही, सांगा ना गड्या देवाची काय आवड आहे? निळोबा म्हटले देवाची आवड दुसरी काहीच नसून देवाची आवड एकच आहे, अभंगाचं. निळोबा म्हटले देवाला काय आवडतं? देवाला आवडतो भाविक. भाविकाची आवडे देवा. ऐका बरं, थोडा ट्रबल द्या. करे सेवा निज प्रीती. देवाला आवडतो ना तो भाविक आवडतो. आता सगळ्यात महत्वाचं तुमच्या डोक्यात प्रश्न पडला असेल, महाराज भाविक कुणाला म्हणावं? प्रश्न काय पडलाय? भाविक कुणाला म्हणायचं? भाविक कुणाला म्हणायचं? मस्त सप्ताह असा डोकेवाडीमध्ये छान संतोष महाराज 8 वाजता आले तर वस्तीवर जेवायला गेले तर मग ते किशोर महाराजाचं त्यांचं जीवन झालंय. 8:30 पावणे 9 वाजले तर आता आमचे प्रदीप महाराज पकवाज लावायला लागले तर स्वर लावलेला आहे. किशोर महाराज विना लावायला लागले तर दत्ता महाराज स्पीकर चेक करून घ्यायला लागले तर पेटीवाले आले, एक माणूस जमा व्हायला लागले. स्वर लावले तर कीर्तन सुरू झालंय. कीर्तन मस्त महाराज आले तो कीर्तन ऐकलंय आणि एकदम सुंदर कीर्तन ऐकायचं झाल्यानंतर भाविक उठलाय, कोपऱ्यातली चांगली बघून एक चप्पल हाणली आणि घरी निघून गेलाय. ह्यो भाविक आहे का? याला भाविक म्हणायचं? याला चोट्टा भाविक म्हणायचं. भाविक याला म्हणत नाहीत. भाविक कोण आहे त्याच्यासाठी उदाहरण सांगतो. आपल्या आता हे कोणत्या जिल्ह्यात येते? धाराशिव, म्हणजे मराठवाडाचं आहे का नाही? आपल्याच मराठवाड्यात परभणी जिल्हा आहे. भाविक कुणाला म्हणायचं? देव त्यांच्यासाठी काय करतो याच्यासाठी उदाहरण आहे. ते परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड नावाचा तालुका आहे. त्या गंगाखेडच्या संत श्रेष्ठ जनाबाई महाराज आहेत, सगळ्यांना माहिती. ह्या जनाबाई महाराज लहान होत्या. आता हे असे लहान लहान मुलं आहेत ना, अशी होती जनाबाई, एकदम छोटी. लहान असणारी जनाबाई दाराच्या समोर बसली होती, नीट ऐका. आणि तिच्या पाठीमागं तिचे वडील बसले होते. आई लहानपणी गेली होती. दारातून दिंड्या चालल्या होत्या. भागाभागातून दिंड्या जातात ना पंढरपूरला आषाढीला, दारातून दिंड्या चालल्या होत्या. जाणाऱ्या दिंड्या पाहितल्या जनाबाईनं. ऐका बरं भाविक कुणाला म्हणतात. आणि जाणाऱ्या दिंड्या जनाबाईने पाहितल्यानंतर पाठीमागं बसलेल्या बापाला प्रश्न केला, बाबा हे लोक कोण आहेत? बाप म्हणला, अगं जणे हे वारकरी आहेत. बाबा कुठं चालले? अगं जणे हे पंढरपूरला चालले. काय बाबा पंढरपूरला? म्हणे जंबोया दीपा माझी एक पंढरपूर गाव धर्माचे नगर देखा, विठू पाटील त्याचे नाव, चला जाऊ तया ठाया, काही भोजन मागाया. जणे विश्वाचा पाटील पंढरपूरला राहतो ग. हो बाबा हो. मग जनाबाई म्हणले, बाबा त्याला पाहायला मला सुद्धा घेऊन जाता का? माझं सुद्धा त्याच्यावरती फार प्रेम आहे बाबा. बाप म्हणला, जणे माहिती का पण तुला? तू नाही बाबा, पण तुमच्या मुखातून ऐकते तर किती सुंदर असन, दिसायला पण सुंदर, विश्वाचा पाटील, त्याला पाहिजे बाबा. जनाबाईचा बाप घेतो जनाबाईला, नीट आहे का बरं, दिंडीमध्ये सामील होतो. आता ती दिंडी दरमजल दरकोस करत पंढरपुरामध्ये जाऊन पोहोचतो होते. पोहोचत झाल्यानंतर दिंडीचा मुक्काम पंढरपुरामध्ये झाल्यानंतर सकाळीच उठते जनाबाईचे वडील आणि चंद्रभागेमध्ये स्नान करण्याकरता येतात. तर ते जनाबाई पहिला प्रश्न बापाला विचारते, बाबा काय म्हणतात याला? बाप म्हणतो, जने ही चंद्रभागा आहे. काय करते बाबा ही? अगे इथं स्नान केल्यानंतर का फेडेत पाप ताप, पोखीत तिरेचे पादप, समुद्रा जाय आप गंगेचे जैसे, पाप्याचं पाप धुवून काढते. दुसरा प्रश्न विचारते, बाबा याला काय म्हणतात? जने ही दर्शन रांग आहे. तिसरा प्रश्न विचारते, बाबा याला काय म्हणतात? जने हीच कानोपात्र आहे. चौथा प्रश्न विचारते, बाबा याला काय म्हणतात? जने हा गरुड खांबई. पण पाचवा प्रश्न पोरगी विचारत नाही. आतापर्यंत माझी मुलगी मला प्रश्न विचारत होती, आता काय विचारत नाही. म्हणून बाप म्हणला, जने अगं विचार ना, का शांत बसली?
जनाबाई म्हणली बाबा ज्याच्या करता आलो ज्याचं तुम्ही वर्णन करत होते तो हाच आहे का? बाप म्हणला हो तो हाच आहे. पण बाबा तो जर हा असेल ना याचं माझं पूर्वीपासूनच काहीतरी नातं आहे. बाप म्हणला तुला हा माहित सुद्धा नव्हता मी सांगितलं. नाही बाबा खरंच सांगते याचं माझं पूर्वीपासून काहीतरी नातं आहे. बाप म्हणला मग याचं तुझं नातं आहे तर याच्यासाठी काय केलंस आतापर्यंत तू? जनाबाई म्हणली बाबा मी त्याला चोरलंय. नीट आहे का बरं का? चोरलंय तर मग बाप म्हणला चोरलंय तर ठेवलंय कुठं? जनाबाई म्हणते हृदय बंदे खाना केला आत विठ्ठल कोंडियेला. हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडियेला. हो मन 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 पैसे तू द्यायला विचारतो आम्हाला. धरीला पंढरीचा हृदयामध्ये चोरलं बाबा मी त्याला. पण नामदेव महाराज म्हणले ज्याला चोरलंय तो कुठे माहितीये का? म्हणे कुठे बाबा? नामदेव महाराजाच्या कीर्तनात नाचतोय. खरंच? हो चल दाखवतो मी तुला. बापानी जनाबाईच्या हाताला धरावं नामदेव महाराजाच्या कीर्तनाला न्यावं रावळात. तर नामदेव कीर्तन करे पुढे नाची पांडुरंग. काय सुंदर दृश्य. जनी मने ज्ञान देवा बोला अभंग अभंग बोलता रंग. कीर्तने भरला प्रेमाचे निचंदे विठू. नाचू लागला अरे नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. सावध होई देवायचे बोले कबीर. बरोबर आहे ना? वाह काय सिस्टीम लावली महाराज. काय असतं महाराजाला खायला नसलं एखाद्या वेळेस तरी चालेल पण हे पाहिजे. खरंच खरंच एकदम गोड सप्ताह केला तुम्ही या वर्षी. आता रोज कीर्तन करतो आम्ही रोज मोठ्या सप्त्यात कीर्तन पण अतिशय तुमची स्तुती म्हणून नाही बरं का पण ओरिजिनलच चांगला सप्ताह केला. काय सिस्टीम आहे महाराज. त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळे वाजव. वा काय छान आनंद आहे. नाचता नाचता देवाचा भान विसरून जातो महाराज. गळला पितांबर देवा सावध होई देवा ऐसे बोले कबीर. कबीर महाराजांनी जाग करावं देवानी जाग व्हावं. नीट आहे का? जनाबाईला आनंद झाला. बापाला जनाबाई म्हणते बाबा काय दृश्य आहे काय परमार्थ आहे. बाबा काय आपलं भाग्य या वातावरणामध्ये या परमार्थामध्ये आपल्याला या ठिकाणी भजन करायला कीर्तन ऐकायला भेटते. बाबा आता काय गावाकडे येणार नाही मी. बाप म्हणला जने संसारिक माणसं आहेत आपण इथं कसं थांबायचं कसं थांबून जमन. चाल जायचं गावाकडं. जनाबाई म्हणली बाबा मी येणार नाही. बाप म्हणला मग किती दिवस राहणार इथं? पंढरीच्या पेटे मांडियले पाल मांडियले पाल. बाबा आयुष्यभर राहणार इथं. अगं राहणार कुठं? काय काही काळजी करू नका. झोपणार कुठं? त्याची काय काळजी करू नका बाबा. जने अगं मग खाणार काय? बाबा त्याची काळजी करू नका. देवाला जर प्राप्त करायचं असेल ना बाबा या गोष्टीकडे जास्त लक्ष देऊन जमणार नाही बाबा. देवासाठी आले ना देवासाठीच इथं राहणार. बाप म्हणला जने असं करू नको चल. जनाबाई म्हणली नाही येणार. तुम्हाला जायचं असेल तर जा. बापाच्या लक्षात आलं पोरगी काय ऐकत नाही. जनाबाईचं बाप म्हणला जने मी 6 महिन्याने गेला तुला परत येतो मग येशील ना. जनाबाई म्हणली 6 महिन्याचं काही होईल आता जायचं की तुम्हाला? हो जने मग जा. बाप गावाकडे निघून जातो. जनाबाई नामदेव महाराजांच्या कीर्तनाला. एक दिवशी नामदेव महाराजाचं कीर्तन संपतं आणि कीर्तन झाल्यानंतर जनाबाई कीर्तनाला आणि कीर्तन झाल्यानंतर नामदेव महाराज हाक मारतात ए पुरी अगं इकडे. काय बाबा? अगं काय नाव आहे तुझं? बाबा माझं नाव जनाबाई आहे. कुठून आली ग? परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड नावाचं गाव आहे बाबा माझं. बर कोणाच्या सोबत आली? वडिलांच्या सोबत आलते बाबा. कुठे तुझे वडील?
6 महिन्यांनी परत येतो म्हणलेत पण आणखीन काय आले नाही. अगं मग आई असेल ना. म्हणजे बाबा आई सुद्धा नाही आम्हाला, आमची माय लहानपणी मेली. आणि खरं सांगू का, लहान वयात कोणत्याच मुलाची आई मरू नये माणस. आईसारखं दैवत नाही. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. माणूस किती श्रीमंत असू दे, आई नसेल ना त्याच्यासारखा भिकारी जगात कोणीच नाही. रोज 2 कीर्तन आहेत मला, पण घरी गेल्यानंतर आईची आठवण होते महाराज. मी 6 महिन्याचा असताना माझी आई मला सोडून गेलेली. असा दिवस नाही आईची आठवण होत नाही. त्यातली त्यात आज मातृदिन, मदर्स डे आज, हे की नाही. प्रत्येकाने आपल्या आईला, आपल्या आईचं दर्शन घेतलं पाहिजे. आपल्या आईत देव पाहितला पाहिजे महाराज. आईसारखं दैवत नाही. आईशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. कौन भला इस दुनिया में माँ की जगह ले चला. कोई कहते क्या होती है माँ, अरे कहाँ गए ममता भरे दिन, कैसे जिए ओ माँ तेरे बिन. ओ माँ तुझे ढूंढू मैं कहाँ. म्हणून स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आई वाचुनी पोर वेगळी, नाती तुटली फार. मावळला आधार आईचा, मावळला आधार. अग तळप त्या उन्हात आणि रखरख त्या रानात, राहिलीस माझ्यासाठी तू ग कष्टाच्या नामात. आठवा आपली आपली माय. माहेरात बिचारी आपली माय 4 प्रकारचं फाटलेलं लुगडं सुईदोरीने शिवून घालते माडिक मामा. दुपारची भाजी संध्याकाळी गरम करून खाते आपली आई. पण कधी तक्रार करीत नाही महाराज. संसार करत असताना कधी तक्रार करत नाही. खानदानी घरातली असली नाही कधी मुलगी तक्रार करीत नाही. दारोड्या नवरा जरी भेटला तर पांडुरंगाकडे येते. पांडुरंगाला म्हणते, पांडुरंगा कपाळाच कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे, पण आयुष्याचा जोडीदार व्यसनमुक्त होऊ दे. आयुष्याचा जोडीदार व्यसनमुक्त होऊ दे. म्हणून पोरांनो, खरं तर तुम्ही व्यसन कुणी करतच नसतान, पण जे कुणी व्यसन करत असताना नारदाच्या गादीहून सांगतो गड्या व्यसन करू नका. अरे दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुंग हो जाती है. अपने पल्लों का दाम खर्च कर मुंह में मक्खियां आती है. 100-200 रुपयाची दारू पिली तर माणूस, त्या माणसाची दारू महाराज सकाळी उतरेल त्याची नशा. पण ही परमार्थाची नशा एकदा चढली ना आयुष्यभर कधीच उतरणार नाही महाराज ती. म्हणून व्यसन करायचं तर परमार्थाचं करा, दारूचं काय करता. माझी विनंती. व्यसनाने अनेक संसार बर्बाद झाले महाराज. सोन्यासारखा बाप असतो, कष्ट करणारा, चैत्र महिन्यातलं ऊन आहे. अरे ऊन पाहत नाही आपला बाप. बीड सारख्या मोंड्यात गेला ना, चौसाळ्यासारख्या मोंड्यात गेला ना, कुंटलचे भोजे पाठीवरती आपला बाप खाली करतो एक ट्रक. पण त्याचं स्वप्न आहे माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, माझा मुलगा इंजिनियर झाला पाहिजे, माझा मुलगा मास्तर झाला पाहिजे. आणि अशा गरीब बापाच्या खिशातले पैसे जर तुम्ही चोरून दारू पित असतान, त्याचं व्यसन करत असतान, तर कधी देव तुम्हाला माफ करणार नाही. बाप हा देवासारखा असतो महाराज. दारात बसलेला असतो, त्या दारात डोकेवाडी कर, आंधळा पांगळा भैरा मुका कसा बी असला आपला बाप ना, दारात जरी बसलेला असला ना, गावातल्या कोणत्या पाप्याची नजर त्या घराकडे जात नाही. हे बापाचं अस्तित्व आहे महाराज. बाप बाप आहे. बाप करी जोडी लेकुराची उडी, आपली कुरवंडी सांडवणी किंवा वाढवणी, एकाएकी केला मिराशेचा धनी. हे बापाचं त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. असा बाप एका कवीने सुद्धा छान वर्णन केलंय. उरामदी माया त्याच्या
काळ्या मेघावानी दाखविना कधी कोणा डोळ्यातल पाणी झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला फोटामधी हासू जरी कनावाकला घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर लय अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर. हे बापाचं माईचं महाराज घरातलं असलेलं त्या ठिकाणी वजन आहे म्हणून सांभाळा. जनाबाई म्हणली माय नाही बाबा आम्हाला. अगं मग राहते कुठं? इथंच राहते बाबा पंढरपुरात. झोपते कुठं? पायऱ्यावरती झोपते बाबा. खाते काय? खायलाच काही नाही. देवाच्या गळ्यातले निर्मल्याचे तुळशीचे हार खाते. जणे किती दिवस करणार हे बाबा? आयुष्यभर करणार. कशासाठी करणार ग? काहीच नाही. पांडुरंग आवडला, देव आवडला बाबा. देवाशिवाय काहीच नाही आता जीवनात. इथेच राहणार आणि इथेच बाबा झोपणार, इथेच खाणार. जने खायला काही नाही, झोपायला जागा नाही, याच्यापेक्षा एक काम करते काय बाबा? अगं चाल माझ्यासोबत घरी. पण बाबा तुमच्यासोबत घरी आले ना फुकट खाणार नाही बरं का. काही ना काहीतरी काम द्या. नामदेव महाराज जनाबाईला घरी घेऊन गेले आणि नामदेव महाराजांनीच जनाबाईला काम दिलं. काम असं होतं, रोज सकाळी उठायची माई जनाबाई. किती वाजता? 4 वाजता. आणि 4 वाजता उठली ना जात्यावर जायची. काम काय दिलं होतं नीट आहे का? आणि जात्यावरती गेली की जात्याचा खुंटा हातात धरायची. जात्याच्या मुखी घाली ते ग मोत्याचे दाणे तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणे. रोज महाराज रोज सुंदर माझे जाते गे फिरते बहुतुकी म्हणता का तुम्ही सगळ्याजणी? माझ्या माग म्हणा छान मस्त. हा सगळ्याजणी म्हणा एक टाळी एक आवाज. माझ्या माग म्हणायचा मस्त काढा यांची शूटिंग. वैभव दादा जाऊ द्या. महाराष्ट्रभर डोकेवाडीच्या महिलांचा परमार्थ असं भजन केलं पाहिजे. माय देवाचं नाव घ्यायचं म्हटलं की लाजायचं नाही. हा इको कमी करा दाजी. देवाचं नाव घ्यायचं म्हटलं की लाजायचं नाही. जोऱ्यात म्हणायचं एक टाळी एक आवाज. पहिल्या आईपासून तर शेवटच्या आईपर्यंत सगळ्या जणींनी म्हणायचे. आता एवढं सांगून बी ज्या ज्या म्हणणार नाहीत तुम्हाला आपोआपल्या शेजारणीची शपथ आहे. तुमच्या शेजारीन कोण आहे म्हणताय सगळ्या जणी? बोला माझ्या माग. हा सुंदर माझी जाते गे फिरते बहुतुके. वा ओव्या गाऊ कौतुकी तू रे बा विठ्ठला. सासू आणि सासरा दिर तो तिसरा. हरी ओव्या गाऊ भ्रतारा तू रे बा विठ्ठला. वा महिला वा. ये रे बा विठ्ठला ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला. कस काय मस्त छान वाटतंय का नाही? एका स्वरात. माणसाचं काम स्वरात असलं पाहिजे, आसुरात नाही, स्वरात असलं पाहिजे. महिलांनी किती छान म्हणलं. महिलांची बारी झाली, आता पुरुषांची बारी. जमन ना आपल्याला? जमन का? मागचे जमन का? मस्त बसली तू ग घरी गरमत म्हणून इथं करमत. मला चटकळ मला बसलं म्हणता का सगळेजण? चला म्हणा माझ्या हा माझ्या मागं म्हणायचं. हा बोला राधे कृष्ण 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 राधे राधे. मन म्हणा तूच. जा दे इकडे लक्ष दे. वेळ कमी. कोण म्हणायची? जनाबाई. कोण म्हणायची? माय जनाबाई. रोज सकाळी उठून 4 वाजता. मग ऐका ना 4 वाजता उठली, जात्यावर गेली, दळण दळायचं, दळलेलं चाळायचं, चाळलेल्या भाकरी करायच्या, भाकरी केलेल्या 14 जणाला जीव घालायच्या. आणि 14 जण जेवले की भांडी धुईला जनाबाईला झोपायला वाजायचे संध्याकाळचे 12. उठायची कितीला? 4ला. झोपायला किती वाजायचे? 12. झोप किती तास राहिली? 4 तास राहिली. 4 तास. म्हणून जुन्या काळात ज्या महिलांना घरात काम जास्त येतं आणि झोप कमी, दवदव जास्त येत,
अशा महिलांच्या डोक्यात एक प्राणी व्हायचा. काय नाव आहे त्याचं? व्हायच्या ना, वा व्हायच्या ना. बरं आता राहिल्यात का पोरण वा? ह्यांना तर वा माहितच नाहीत नाही का नाही. ह्यांना एकच वा माहिती, तू वा. ह्यांना वा माहितच नाहीत आहे का नाही. वा राहिले का आता? आता आता केसच राहिले नाहीत काय ह्याचं वा. वा आता राहिलेच नाहीत महाराज. काय तुम्ही म्हणता महाराज वा कस काय राहिले नाही? आता होत्या पण आता भारीतला जमाना आला महाराज. 5G जमाना. भारी भारीतल्या शॅम्पून भारी भारीतल्या साबणा निर्मित लय भारी. वॉशिंग पावडर निर्मा दूध से सफेदी निरमा से आई रंगीन कपड़ा तो खिले खिली जाए सबकी पसंद निरमा. असे निर्मी आले कशाच्या वाहन कशाचं काय राहिलंय का नाही. कदाचित कीर्तन बंद झाले तर जगायला मार्ग असावा, दुसरं काय नाही आहे की नाही. काय पण जनी डोईने गांजली. जनाबाईच्या डोक्यात वा झाल्या पण काळजी पडली. विठ्ठलाला देवानी यावं, जनाबाईला नाणीमध्ये बस म्हणावं, गरम पाणी करावं, इकडे लक्ष द्या. जनाबाईला नाव घालायचंय ना, माझ्या जनीला नाही कोणी पण नाव घाली चक्रपाणी. हो देवानी नाव घालावं. नाव घालता घालता प्रदीप महाराज एक काढावी, काढलेली ऊ नकावर घ्यावी, थोडा पुढीला आवाज द्या, ट्रबल द्या, थोडा कडक करा, ऊ मारून दाखवतो आम्ही 2 जण. बघा आता अशी काढली ऊ. भाविक कुणाला म्हणतात नीट आहे का? आणि काढलेली ऊ नखावरती अशी ठेवली. याला सुद्धा पुरावा देणार आहे मी. हो पुरावा ऐकला पाहिजे. आणि उजव्या नखानं प्रदीप महाराज, डाव्या नखावरची ऊ माहिती ना तुम्हाला. दोन्ही नखाच्या मध्ये नख चिटकल्यावर मरती. तोपर्यंत मारायचं नाही. कशी मारली बघा आता. जमली ना? वा मारायला आमच्या दोघाला रोजाने ठेवता का? जमणार नाही. नखदंताची करोनी फणी नाव घाले चक्र पाणी. आग साजनी घाला गवेनी. बाप गावाकडे गेला, आई लहानपणी मिली. संसार नकोच. काही खायला नव्हतं मिळलं तरी पंढरपुरात देवासाठी राहिली ही भाविक. आणि भाविक झाल्यानंतर देवाला कळाल्यानंतर देव तिची सेवा करतोय. कोणाची? जनाबाईची. मग भाविक झाली जनाबाई, पण आवडली देवाला म्हणून भाविकासाठी देव करी सेवा निज प्रीती. भाविक व्हा, देव सेवा करतो महाराज. तू म्हणतात महाराज भाविक यालाच म्हणतात का? नाही. ज्या माणसाला देव आवडलाय, जो माणूस नामस्मरण करतोय, त्याच्या अंतःकरणात भाव आहे, तो तर भाविक आहेच. पण देवासहित जो माणूस देशाची सेवा करतोय तो सुद्धा भाविक आहे. आणि देशासहित जो माणूस धर्माची सेवा करतोय तो सुद्धा भाविकच आहे ना. आज भगवंताच्या देवाच्या लाईन मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावतात आपण सगळेजण. का तर छत्रपती शिवाजी महाराज हे ओरिजिनल भाविक आहेत. महाराज धर्मासाठी कार्य केले. मराठी, कुणबी, माळी, धनगर, तेली, लमाण, वंजार, चुंभार, कुंभार, महाराष्ट्र, साळी, माळी सगळ्या जातीतील मावळे घेतले तर स्वराज्य उभा केलंय. आणि स्वराज्य उभा करत असताना एक संकट नाही महाराज, हजारो संकट आहेत. प्रतापगडाच्या पायथ्याशी खान हो प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जाण. शिवाजी राजाच्या करमतीचे नाही त्यास जाणीव शक्तीचे. करेल काय कल्पना युक्तीची, करेल काय करेल युक्तीची, करेल काय कल्पना युक्तीची. आशा वागिनीचा तो छावा निरोप घेतला. वाट पाहत होता अफजल खान. प्रतापगडाच्या पायथ्याशी शामियाना उभा केला होता आणि शामियान्यात छत्रपती शिवाजी महाराजांची अफजल खानाची भेट आहे. सामान्य भेट नाही.
निघाले राजे आईचं दर्शन घेतलं महाराजानं निरोप घेतला अरे दंडवत घातला भवानीला दंडवत घातला भवानीला तसंच त्या आईची जाऊला वक्त ह्यो वंगाळ त्यो कसला पण पाणी आलं आईच्या डोळ्याला अरे सरदार लागले तरडायला आईच्या डोळ्यात पाणी येईल याच्यात नवल काय सरदार लागले तरडायला ऐका जरा सरदारांच्या डोळ्यात पाणी येईल याच्यात नवल काय राजांच्या संगतीमध्ये घोडे होते ना त्यांच्या सुद्धा डोळ्यात पाणी येईल महाराज काय प्रेम केलं असेल अरे प्रेम केलं तर माणसंच काय जनावर सुद्धा महाराज आपले होतात निघाले राजे वाट पाहत होता अफजल खान कब आएंगे शिवाजी राजे श्यामेण्याच्या दिशेने निघले खान सुद्धा श्यामेण्याच्या दिशेने निघला खान चालतो कसा खान डावला तर डुलात आला खान डावला तर डुलात आला सय्यद बंडा त्याच्या संगतीला सय्यद बंडा त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महाला शिवबाच्या संगती महाला आणि अशा या श्यामियाने राजेकडे पाहून खान म्हणतो कसा आओ शिवा हमारे गले लग जाओ खान हाक मारी तो हसरी हाक मारी तो हसरी रोखून नजर काही ऐका राजाने खानाला आलिंगन दिलं वाईट बुद्धीचा खान आहे खान करतो काय खानदाभिमान मान्याला खानदाभिमान मान्याला कटेरीचं वार तिने केला कटेरीचं वार तिने केला चिलखत होत अंगाला चिलखत होत अंगाला खानाचा वाट सुद्धा गेला गडबडला खान तेवढ्यात पोटामध्ये पिचू टाकलीला पोटामध्ये पिचू टाकलीला वाघनक्याचा मारा केला वाघनक्याचा मारा केला त्याला तरा फाडला खानाला तरा फाडला खानाला खानाचा खानाचा कुत्रा बाहेर आला जिरहाजी खानाचा कुत्रा बाहेर आला जिरहाजी खानाचा कुत्रा बाहेर आला जिरहाजी प्रतापगडचे युद्ध झाले पावन केला कृष्णेचा घाट लाभिली गुलाम्याची होवाट शिवशाहीचा मानला थाट जिराज शिवशाहीचा मानला थाट जिराज शिवशाहीचा मानला थाट जी 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 एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर हे माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर हे हिंदवी स्वराज्य निर्माण करण्या तलवारीच्या पातेवर तलवारीच्या पातेवर तलवारीच्या धारेवर रयतेसाठी प्राण रोखले आपल्या निधड्याच्या रयतेसाठी वार झेलले आपल्या निधड्याच्या हातीवर आपल्या निधड्याच्या हातीवर आपल्या निधड्याच्या हातीवर प्राणपणाने लढले मावळे भरोसा त्या राजा 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 छत्रपती शिवाजी महाराज की माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर दिले वचन दिले वचन पूर्णकारी दिले वचन मासाहेब वचन पूर्णकारी शिवबा राजा रे माझा राजा रे शिवबा राजा रे ओय माझा राजा रे बसला घोड्या
शुभराजा ग बदला घोड्यावरी शुभराजा ग बदला घोड्यावरी टप 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 घोडे झाले माझ्या शिवरायाची टप 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 घोडे झाले माझ्या शिवरायाची दिले वचन मासाहेबा दिले वचन मासाहेबा वचन पूर्ण करे दिले वचन मासाहेबा वचन पूर्ण करी शिवराजा रे माझा राजा रे शिवराजा रे हे माझा राजा रे बदला घोड्यावरी शुभराजा ग बदला घोड्यावरी शुभराजा ग बदला घोड्यावरी माझ्या जिजाऊचे पुण्याई कसे आले हो फळाला जिजाऊचे पुण्याई कसे आले हो फळाला तो बापाचा बाप वागजीव जन्मला 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 आजवा जरा जरा वा वा अशी हात वरे करा बरं जेवढे मर्द वा हात वरी मागचे मर्द नाही तुम्ही मर्द 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 झाला आपला वेळ आता वा 5 मिनिटं आगाव झालीत पण घ्या बरी हात आणि असा जे जे कार करायचा मस्त आवाज आला म्हणजे मोबाईल घेऊन माझा आयफोन मग वजनात 1-1.5 लाख रुपये कायला खर्च केले तर एवढे पैसे काय करायचे मोबाईलला पण इथे लोक आपलं करायचं काय आहे मस्त व्हिडिओ काढायचा आहे जरा किशोर महाराज जरा शहाणा माणूस आहे म्हणून त्यांच्याकडे ते जरा मस्त असे गर्जना झाले पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांची का नाही धर्मासाठी कार्य केलं महाराज राजाने सगळ्या जातीतील लोक घेतले तर स्वराज्य उभा केले जरा त्या राजासाठी हा जोरात सगळ्यांनी बोला क्षत्रिय कुलाब प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय हर हर महादेव हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिव जय भवानी जय शिवाजी भजन चला हात आहे पोरण हात वरी करा हट सुट्टीच्या काळात गोट्या खेळण्यापेक्षा असं भजन करायचं मस्त मागच्या काय रोजाने आणलंय का काय मला काय कळणार करा हात वरी छान भजन म्हणायचं काय गायक काय गायक काय वादक वा छान हा सगळ्यांनी बोला विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठल
आपले पोरं काय करतात महाराज, 19 फेब्रुवारी आली की मोठ्याने आढळतात, काय राजा तुम्ही पुन्हा जन्माला या, तुमची महाराष्ट्राला गरज आहे. आणि तू हंतारू बोलव राजाला, राजा तुम्ही पुन्हा जन्माला या, काय ह्याला बिड्या वाढायला. अरे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावे असं वाटत असन तर बाबा अगोदर जिजाऊ जन्माला येणं महत्वाचं आहे. आणि ती जिजाऊ जर आपण गर्भात मारली तर राजे कसे जन्माला येतील. म्हणून गर्भातली जिजाऊ जन्माला येऊ द्या, मुलीचा अव्हेर करू नका, तिला गर्भात मारू नका. एखादी मुलगी जन्माला आली तर सुनीता विल्यम्स सारखी मोठी अंतराळवीर होऊ शकते. एखादी मुलगी जन्माला आली तर झाशीची राणी होऊ शकते. महाराज मुलीला गर्भामध्ये कधी मारू नका. एक मुलगी आईला म्हणते, आई का गर्भात मारते, सांग ना आई मला कोण वाचवणार, तुझ्या वेन जन्मासे मला कोण घालणार. होईन मी मोठी शिकून शहाणी, मारिलो भरारे पाखरी होनी, शाळेतून आल्यावरी काम करणार. सुनुलीला तुझा जन्म कोण देणार. आई होईन मी जेव्हा राजाची गराणी, गाळू नको आई तुझ्या डोळ्यातल पाणी. जाईन दूर दूर बाबा रडणार, जाईन दूर दूर माझी आई रडणार. सुनुलीला तुझा जन्म कोण देणार. म्हणून मुलीला जन्माला घाला, तिचं स्वागत करा. ती मुलगी आपल्या बापावरती फार प्रेम करते, भावावर प्रेम करते. बापावरती इतकं प्रेम असतं, एखादा बाप कर्जाने व्यापून गेलेला असेल ना, बापाला महाराज धीर देते, बाबा फाशी घेऊ नका, बाबा मरू नका, आत्महत्या करू नका, रोगर पिऊ नका, बाबा जन्म परत परत नाही. असं काय करताय, घोर मनाला लावू नका, अहो बाबा हताश होऊ नका. किशोर महाराज मुलगी विनंती करते बाबाला, बाबा घोर मनाला लावू नका, बाबा हताश होऊ नका. तुमच्या साथीला मी आहे न बाबा, जहर खाऊ नका. कर्ज काढून दिवाळी आली, वर यंदाही नापीक झाली. नवे कपडे घेऊ नका, काही खायला घेऊ नका. पाणी पिऊन दिवाळी काढून बाबा, जहर खाऊ नका. तीच मुलगी कुणाची तरी बहीण असते आणि तीच मुलगी कुणाची तरी आई असते. म्हणून मगोशी आईची कविता म्हणता म्हणताच थोडं थांबलून विषय वेगळीकडे गेलता. म्हणून आई विषय म्हणतो, तळफत्या उन्हात आणि रखरखत्या रानात राहिलीस माझ्यासाठी तू ग कष्टाच्या दामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडेल तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले गाठ्याचे फास. आई माझी मायेचा सागर, तिला तिने जीवनाला आकार. हो एवढंच लक्षात ठेवा, घरी घेऊन जा. 12 वाजले तरी तुम्ही थकणार नाहीत, ही मला गॅरंटी नाही माहिती. टाइम इज मनी. 11:15 वाजले, बरोबर 2.5 तास कीर्तन झाले. 9:45 सुरुवात केली यांनी, 11:15 वाजले आहे की नाही. झालेली कीर्तन रूपी सेवा पांडुरंगाच्या चरणी समोर. आता कळस नाही काय तर नाही का, हा चालू आहेत ना. कारण मस्त कळस बांधकाम बिनकाम करायचं मला काय नाही. देवासाठी धर्मासाठी देशासाठी कधी कच्चं पडायचं नाही माणसाने.
माणसाच्या दारूचा आणि सिगरेटचा आणि गुटख्याचा आणि पुड्याचा जर हिशोब लावला ना, कोटी रुपये निघते महाराज वर्षाकाठी हिशोब लावला तर. पण देवाला खर्च करायचं, साधूला खर्च करायचं मानलं माणसं कणत येत. अरे कणतो कमून देवासाठी कणलं नाही पाहिजे महाराज. आपण संसारात ज्या गोष्टी लागतो त्या करतो ना. मोबाईल नसला की मोबाईल घेतो, आयफोन घेतो, साधा सुद्धा नाही, AC घेतो, कूलर घेतो. आता उन्हाळा किती आहे, कर्जाने पैसे काढतो महाराज, पण आपण कूलर घेतो ना आपल्याला स्वतःला. अरे पण ज्यांनी जन्म दिलाय, ज्यांनी जन्माला घातले त्याच्यासाठी केलं पाहिजे ना. म्हणून मस्त छानपैकी मंदिर, काय सुंदर परमार्थ आहे तुमचा, अतिशय गोड सप्ताह. म्हणून पुनश्च एकदा सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद. आणि याच ठिकाणी कीर्तनाला पूर्ण